हॅलो माय पीपल. अच्छा, तर मला आत्ताच्या आता कमेंट करून सांगा, की मी कशी दिसत आहे? आज होता ट्रेडिशनल डे, लास्ट डे ऑफ दिस स्पंदन एंड ऑल आणि लिटरली भाई माझ्या डोळ्यात पाणी येते ही व्हॉईस ओव्हर देताना, कारण मी नाही. मी खूप मिस करणार आहे. मला म्हणजे एक गोष्टीचा असाही आनंद होतोय, की मी हे सगळं कॅप्चर केलेलं आहे. आफ्टर ग्रॅज्युएशन जेव्हा कधी मला वाटेल, तेव्हा मी मनसोक्त बघू शकणार, की हा डे मी कसा स्पेंड केला होता. तर मी आधीच सांगते, सकाळी इतकी धावपळ झाली होती, बापरे! म्हणजे इतकं काही आवरायचं होतं, घरातलं वगैरे सर्व काही आणि म्हणून मला काहीच सुचलं नाही शूट घ्यायला. मी काही क्लिप पण नाही घेतलेल्या सकाळच्या. डायरेक्टली मी तेव्हा शूट केलेलं, जेव्हा मी घरातून निघालेली. सो मध्ये मला मोक्षदाला पिक करायचं होतं. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्टली गॅदरिंग बघायलाच गेलेलो. आधी आमचं असं ठरलं होतं, की आधी फोटो वगैरे काढून घेऊ, देन थोडंसं बघू आणि मग घरी. पण तिला गाणंही गायचं होतं, सो त्याच्यासाठी आम्ही आधी ते अटेंड केलेलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता असं काही वातावरण होतं. खूप छान परफॉर्मन्स वगैरे भाईसाहब काय-काय टॅलेंट असतो मुलांमध्ये आणि सर्व माझ्या सख्या पण खूप सुंदर दिसत होत्या, गोड सजून आलेल्या आणि असं सुंदर डान्स परफॉर्मन्स बघितल्यानंतर गाईज मला परत कुठेतरी रिग्रेट होत होता, यार लास्ट इयर एंड मी काहीच नाही केलं. बट ठीक आहे, काही विषय नाही. मी एन्जॉय भरपूर केलं. अच्छा, तर जसं मी तुम्हाला बोलली आमचे फोटोज वगैरे घेणं बाकी होतं. आधी आम्ही गॅदरिंग एन्जॉय केली. देन आम्ही डिसाईड केलं, की फोटो काढायला जाऊयात. बट आम्ही मधूनच उठलेलो कारण खूप मोठा परफॉर्मन्स लिस्ट होती आणि एवढा वेळ नव्हता. खूप काही मॅनेज करायचं होतं आणि मध्येच आम्हाला भूकसुद्धा लागलेली. सो आम्ही ग्रेप एम्बेसीला गेलेलो. तिथे मिसळ वगैरे खाल्ली आणि त्यानंतर फोटो काढायला स्पॉटवर गेलेलो आणि काय सांगू तुम्हाला बया, बया, बया. असं मी का बोलते? कारण ना फोटोज यार जसे मी एक्स्पेक्ट केले होते ना, तसे अजिबात नाही आले. जास्ती छान. कारण ही मिसळ. आमचं हे काय म्हणजे माझे फ्रेंड्स ना जे डोक्यातले आधी विचार केला त्यांनी, की मिसळ खायला जायचंय आणि माझं लक्षातच नाही आलं यार. मिसळ खाल्ल्यानंतर इतका झोप, इतका मूड खराब, पेटू पण इतका फुललेला, म्हणजे लिटरली मला असं वाटत होतं लेटून घ्यावा डायरेक्टली. फोटो काढायची इच्छाच उडून गेली होती यार. ऑलमोस्ट संध्याकाळ झाली होती फोटो काढता-काढता. लिटरली म्हणजे आम्ही थोडंसं असं उलटं-पालटं करून दिलेलं. आधी फोटो वगैरे काढून घ्यायला पाहिजेल होते. त्याच्यानंतर खायला-प्यायला जायला पाहिजेल होतं. बट ठीक आहे आता काय कशी-मशी घेतले थोडेफार फोटो काढून, दिले टाकून-बिकून, फंक्शन संपलं, झालं विषय संपला. पण मज्जा खूप आलेली, खूप एन्जॉय केलेलं आणि जिथे आम्ही फोटो काढायला गेलो होतो ना, ते बॅकवॉटर्स होतं. नाशिकमध्ये जे राहत असेल त्यांना ऑब्व्हियसली माहितीच असेल. अच्छा, तर असं सर्व काही वाइंड अप करून आम्ही घरी यायला निघालो. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय, गुड नाईट. तुम्हाला काही क्युरी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा.